हाई बॉल जर पाहिलं तर थोडीशी उसळी पाहायला मिळाली आहे, बॅटच्या पट्ट्यात नाहीये ते प्रॉपर, आणि तिकडे जर पाहिलं तर बायच्या हो वैभव सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतात. इकडे खतरा आणि एक मोठी विकेट येते. बंटी बद्रिके रन आउटच्या स्वरूपात माघारी परत आहेत. पहिला धक्का बसतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाला, तर घाटकोपर वटवाडीला पहिलं यश मिळतंय. बंटी बद्रिके रन आउटच्या स्वरूपात. स्वाभाविक आहे थोडेसे नाराज झालेत कारण रन आउट झालेत. ट्रोलिंग स्पोर्ट्स दुचाकी जिंकली होती. ओ काय बॉल टाकलाय प्रचंड वेगात. बॉल आला कधी आणि पाठीमागे कीपरला सुद्धा कळला नाही, एवढ्या वेगात बॉल पाहायला मिळालाय. वैभव पाटील फ्रॉम कंठवली. आणखीन एक बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय. वैभव पाटीलने पहिलं षटक. वैभव आणखीन एक बॉल वैभवने जबरदस्त टाकलाय. धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. ओ तिकडे जर पाहिलं तर एक अजित. ओ आणखीन एक बॉल. काय गोलंदाजी करतो या ठिकाणी वैभव, म्हणून खेळावं लागेल. आणखीन एक बॉल या ठिकाणी जर आणखीन एक बॉल जो मात्र या ठिकाणी काही कळायला. आणि आता इथे होते उपांत्य फेरीला सुरुवात. वैभव पाटील पेस व्हेरिएशनचा फंडा वापरून या टप्पा पडतोय. थोडं असं वाटलं की कदाचित वळण घेतले की काय लेफ्टी बॅटरसाठी. जगभर पाठवण्याचं काम केलं या स्पर्धेला, त्यांचा सन्मान केला जातो. क्रिकेट चांगली बॅटिंग करतोय. हा चेंडू खाली राहिला, वेगाने जरूर हाताला. वैभव पाटीलच्या पुढचा चेंडू यावेळेला हाफ ट्रॅकर होता. उसळी घेणारा यष्टिरक्षकाचा वेध घेतो. डॉट बॉल आलाय. चेंडूचं नाव आहे तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर वेगाने घोषांकित क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव इथे प्राप्त होईल.